श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र। बीड जिल्ह्यातल्या 7,70,000 शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रिम पीक विमा रक्कम वितरित, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाला जिल्ह्यात हिंसक वळण आणि धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये यशवंत सेनेचा मोर्चा। या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उबाळे यांनी दिलेली ही माहिती। बीड जिल्ह्यातल्या 7,70,000 शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रिम पीक विमा रक्कम वितरित करण्यात आली। या शेतकऱ्यांना भारतीय पीक विमा कंपनीकडून यासाठी एकूण 241 कोटी रुपये रक्कम बँक खात्यात थेट वर्ग करण्यात आली। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या सुरुवातीच्या आणि मध्य खरीप हंगामात पावसानं दीर्घकाळ खंड दिल्यानं शेतकऱ्यांचं आणि विशेष करून सोयाबीन उत्पादकांचं जे नुकसान झालं त्यांचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनास विमा कंपनीला 25% अग्रिम पीक विमा देण्याच्या अधिसूचना काढायला लावल्या होत्या। राज्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली। यामध्ये बीड जिल्ह्यातल्या वडवणी, धारूर, अंबाजोगाई या तालुक्यांचा समावेश आहे। प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र राज्यातल्या 500 ग्रामपंचायतींमध्ये सुरू करण्यात आलं असून यामध्ये बीड जिल्ह्याच्या 11 तालुक्यातल्या 17 केंद्रांचा समावेश आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात हिंसक वळण लागलं होतं। आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी संतप्त मराठा आंदोलकांनी माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक करत वाहनांची तोडफोड केली। त्याचवेळी बीड तालुक्यातल्या आनंदवाडी गावचे सरपंच मोहन देवकते यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी सरपंच पदाचा राजीनामा दिला। मराठा आंदोलकांनी माजलगाव नगरपालिकेवर दगडफेक करत आग लावली। त्यामुळे माजलगावसह बीड, आष्टी, वडवणी, परळीतील पंचायत समितीची कार्यालयं बंद ठेवण्यात आली होती। दरम्यान बीडमधला हिंसाचार हे मोठं षडयंत्र असून याची विशेष तपास पथक एसआयटी मार्फत चौकशीची मागणी करणार असल्याचं पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं। भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जिल्ह्यात आंदोलन झालेल्या घटनास्थळी जाऊन पाहणी केली। जिल्ह्यात झालेल्या जाळपोळ, दगडफेकीत सरासरी 11 कोटींचं नुकसान झालं। या प्रकरणात आतापर्यंत 65 गुन्हे नोंदवण्यात आले असून 119 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे। दरम्यान मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांनी बीड जिल्ह्याचा दौरा केला। मराठा समाज बांधवांनी शांततेच्या मार्गानं साखळी उपोषण करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। मराठा समाजास मराठा कुणबी, कुणबी मराठा, कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगानं निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीस अहवाल सादर करण्यासाठी 12 विभागांच्या अभिलेखांची तपासणी करण्यात आली। बीड जिल्ह्यात कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी मदत कक्ष सुरू करण्यात आला आहे। मागील 2 दिवसांपासून राज्याच्या आरोग्य समितीकडून बीड जिल्हा रुग्णालयात तपासणी केली जात आहे। सक्षम रुग्णसेवेत जिल्हा रुग्णालय योग्य काम करत असल्याचं मत राज्य आरोग्य सहसंचालक डॉक्टर कंदेवाड यांनी यावेळी व्यक्त करत इथल्या आरोग्य सेवेबाबत समाधान व्यक्त केलं। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी बीडमध्ये यशवंत सेनेचे अध्यक्ष भारत सोनर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। 50 दिवसांची मुदत देऊनही अद्याप धनगर समाजाला आरक्षण मिळालेलं नाही। राज्य सरकार कुठलंही ठोस पाऊल उचलत नाही असा आरोप यावेळी करण्यात आला। बीड जिल्ह्यात 11 तालुक्यांमधल्या 158 ग्रामपंचायतींची निवडणूक शांततेत पार पडली। केवळ पाटोदा तालुक्यात निकालानंतर 2 गट आमने-सामने येऊन वादाचा प्रसंग निर्माण झाला होता। वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानं परिस्थिती नियंत्रणात राहिली। या निवडणुकीत सर्वाधिक जागा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटानं जिंकल्या आहेत। त्यापाठोपाठ बीड तालुक्यात आमदार संदीप क्षीरसागर गटानं विजय मिळवला तर डॉक्टर योगेश क्षीरसागर यांच्या गटानं प्रथमच 3 ग्रामपंचायतींमध्ये विजय प्राप्त केला आहे। माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या गटानं गेवराई तालुक्यातल्या सर्वाधिक ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे। बालविवाहाला नकार देण्यासाठी बीड जिल्ह्यात विविध उपक्रम राबवले जात आहेत। याचाच एक भाग म्हणून आता 11 तालुक्यातल्या 125 शाळांमध्ये मुलींना थ्रोबॉल खेळाचं प्रशिक्षण मिळणार आहे। यासाठी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी थ्रोबॉल आणि जाळी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली। किशोरवयीन मुलींसाठी थ्रोबॉल खेळाचा उपक्रम राबवणारा बीड हा पहिला जिल्हा ठरला आहे। बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं। जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला।